तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. वाळू माफियांचा हौदस आणि प्रशासन गप्प का? नाशिक जिल्ह्यातल्या ताराबादमध्ये थेट घरात घुसून मारहाण आणि त्याच्या निषेधार्थ गावाचा संताप. रस्त्यावर रास्ता रोको, गावबंद आणि हजारोंचा यलगार. नेमकं काय घडलं पाहूया या थरारक रिपोर्टमध्ये. ताराबाद जवळील पिंगळवाडे परिसरात मोसम नदी पात्र आणि याच ठिकाणी सुरू आहे वाळू माफियांचा बेकायदेशीर धंदा. नदीकाठावरील श्रीकृष्ण मंदिराच्या अगदी शेजारीच असलेलं उखलन मंदिरालाच धोका निर्माण करणार आहे. या विरोधात आवाज उठवला तो माजी उपसरपंच बाळासाहेब महाजन यांनी. 21 एप्रिल रोजी संबंधितांना समज देण्यासाठी गेले. मंदिराला धोका होतोय, वाळू दूर काढा अशी त्यांनी विनंती केली, पण वाळू माफियांनी ऐकून घेतलं नाही. उलट शिवीगाळ करत त्यांना हाकलून लावलं. आणि इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर थेट महाजन यांच्या घरात घुसून बेदम मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी महाजनांना तातडीने मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवानं त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मंदिर वाचवण्यासाठी आवाज उठवला आणि त्याची शिक्षा म्हणजे मारहाण. वाळू माफियांना इतका माज आला कुठून? या घटनेच्या निषेधार्थ ताराबादमध्ये संतापाचा स्फोट झाला. गावातील सर्व समाज बांधव, विविध संघटना एकवटल्या आणि त्यांनी छेडलं थेट आंदोलन, रास्ता रोको आणि गाव बंद. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व व्यवहार ठप्प. शिर्डी साक्री राज्य महामार्गावर तब्बल 6 किलोमीटरपर्यंत जाम झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि त्यात प्रवाशांचे हाल झाले. हजारोच्या संख्येनं ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. आंदोलनात महिला आणि तरुणांचा मोठा सहभाग होता. यावेळी डॉक्टर प्रसाद सोनवणे, काशीनाथ नंदन, सुभाष नंदन, नानासाहेब पवार, मिलिंद चित्ते, संदीप सावळे, ज्ञानेश्वर नंदन, दीपक कांकरिया आदींनी तीव्र संताप व्यक्त करत वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. महसूल मंडळ अधिकारी मंदाकिनी शेळके यांना लेखी निवेदन देत ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला. मोसम नदी पात्रातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक आता बंद करा, अन्यथा आणखीन आंदोलन तीव्र होईल. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ताराबादमध्ये वाळू माफियांचा उच्छाद, आवाज उठवणाऱ्यांवर हल्ले. मग प्रश्न एकच, प्रशासन झोपलंय का? गुंडांना मोकळं रान देणार आहे का? प्रखर न्यूज ह्या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. आरोपींवर कडक कारवाई होते का, की पुन्हा एकदा ग्रामस्थांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागणार? बघूया आंदोलनाचे ग्राउंड रिपोर्ट. माणसाच्या घरात घुसून हा प्रकार घडतो की उद्या आपल्या आया बहिणींना रस्त्यावर काढल्याशिवाय, घरातून काढल्याशिवाय लवकर राहणार नाही. एवढी दहशत बाजू घेतली जाणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा लिहून दिला आहे, तुमच्यावर कुठला अन्याय झाला तुम्ही कायद्याने जा, तुम्ही पोलीस स्टेशन जा. मी चुकलो असेल, सुभाष चुकला असेल, माझा रिक्सर गुन्हा दाखल करा. तू हातात दांड्या काटे कोयते घेऊन म्हणजे पुण्याला कोयता गँग आहे, त्याच्यापेक्षा भयंकर प्रकार हा ताराबादमध्ये चालू आहे. हा प्रकार आम्ही बाळासाहेब शंकर महाजन यांच्यावर जो हल्ला झाला, घातक हल्ला झाला, याचा प्रथमतः आम्ही सर्व व्यापारी संघटनेकडनं आणि ताराबाद गावातील सर्व समाजाकडनं आम्ही त्याचा प्रथमतः निषेध करतो. आणि ताराबाद हे गाव सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाणारं गाव आहे. इथे सर्व 12 जातीचे लोक राहतात. आजपर्यंत सगळ्या समाजाचे व्यापाराचे लोक आहेत. आजपर्यंत अशी निंदनीय घटना ताराबादमध्ये घडली नाही. आणि बाळासाहेब काका हे एक प्रत्येकाच्या भानगडी राहतात, ते पंचायतमध्ये विकवायचे. त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. याच्या पुढे असे प्राणघातक हल्ला ताराबाद शहरावर, ताराबाद गावावर व्हायला नको आहे. याच्यासाठी सर्व समुदाय इथे जमलेला आहे. सगळ्यांना एकच विनंती आहे, आपण असेच सर्वजण एकत्र राहूया. सर्व समाज बांधव
आणि सर्व व्यापारी वर्ग तुमच्या पाठीशी राहतील आणि अशी गवाही देतो. अमानुषाचा हमला झाला आपले बाळासाहेब महाजन. तो हमला म्हणजे तो निंदनीयच आहे, परंतु तो विषय झाला कसा की वाळूवर तो विषय झाला. वाळू संदर्भात आम्ही ग्रामसभेमध्ये प्रत्येक ग्रामसभेमध्ये आम्ही विरोध करत असतो, परंतु तिथून काही पंचांनी किंवा काही गावातील नागरिकांनी असा विषय काढला की गावात बांधकामं चालू आहे, समजा ट्रॅक्टर पण असेल तर गाड्याने वाळू दिले पाहिजे, नाहीतर आपले घरकुलं मंजूर होतात, घरकुलासाठी वाळू दिली पाहिजे, असे कुठेतरी प्रश्न उपस्थित केले जातात. आणि त्याच्यामुळे हा जो प्रकार वाढतो त्याचं कारण ते मूळ गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे. दुसरा मुद्दा असा, जर आपली नदी पात्र जिथून सुरू होते आणि जिथं संपते तिथपर्यंत जर पाहिलं तर गावातील कमीत कमी 50-100 लोकांच्या विहिरी असतील. यांना या गोष्टी दिसत नाही का? या गोष्टी दिसल्यानंतर याच्या पुढे आतापर्यंत जे झालं ते विसरा, पण याच्या पुढे असं काही असलं, कुणाचं ट्रॅक्टर असो काही दिसलं तर तुम्ही आमच्या सारख्याला फोन करा. ते ट्रॅक्टर त्याचे टायर बिर काय असेल तिथं जाळून टाकू आपण. आणि याच्यावर काय होतं, आपण कुठेतरी ही चर्चा करत असतो पण याच्यावर कारवाई होत नाही. विशेषतः नुकसानी आपल्या गावात बी काही कलेक्टर पर्यंत दिलं, परंतु आमच्यातलेच आहेत 5-6 लोक श्रीमंत होतात, ते पैसे कमवतात आणि हा अवैध धंदा चालू आहे. ताराबाद मध्ये प्रत्येक नागरिकाला एक दिवशी लढावं लागेल. ताराबाद मध्ये पाण्याचा थेंब चालणार नाही. त्या 10 लोकांकरता एवढं 25,000 लोक तुमचं गाव तुम्ही जर नाचत असाल, 10 लोक श्रीमंत होतात वाळूच्या याच्याने. अहो रात्री मी हायवेवर जातो, रात्री 12 नंतर 1 मिनिटं 2 मिनिटं सुद्धा वेळ मिळते, एवढी ट्रॅक्टर वाहतूक चालू असतो. काय एवढं गाव असून काय पाहत आहे? हे जे हा प्रसंग घडला हा फक्त वाळूमुळे. ते अवैध धंदे का करतात? नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातल्या ताराबाद या शहरामध्ये आज एक आंदोलन झालं, रस्ता रोको झाला. तो कशासाठी झाला आणि गावातली एवढी मोठ्या संख्येनं जे नागरिक आहेत ते रस्त्यावर का उतरले होते, कशामुळे हे आंदोलन झालं, त्याची मागची काय पार्श्वभूमी होती, आपण ह्या गावातल्या नागरिकांच्या त्या आंदोलनासंदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. नेमकं हे आंदोलन का केलं होतं आणि काय नेमकं या आंदोलनाचा मागचा उद्दिष्ट होता. हे आंदोलन आहे आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, एक गावाच्या हितासाठी त्यांनी कुठेतरी गावाचा जो गौण खनिज आहे, उदाहरणार्थ वाळू जे आहे, या वाळूचा अवैधरित्या उपसा या आमच्या मोसम नदीपासून चालू होता आणि त्याच्यासाठी तो विरोध करायला गेले असता ते एक मनात खुन्नस बाळगून गावातील जे काही गावगुंड आहेत, जे वाळू माफी आहेत, यांनी ती खुन्नस बाळगून त्यांच्या घरावर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या सुनेला ही जबर मारहाण केली. त्याचबरोबर जे स्वतः बाळासाहेब शंकर महाजन आहे त्यांना पण बेदम मारहाण करून त्यांना जवळपास बऱ्यापैकी ब्लडिंग झालेलं आहे, बऱ्यापैकी त्यांना म्हणजे अक्षरशः आता ते ICU मध्ये ऍडमिट आहेत मालेगाव या ठिकाणी. म्हणून त्या निषेधार्थ की जर हे वाळू माफी असतील, हे गावगुंड असतील, हे जर एवढी गावात दहशत माजत असतील तर यांना कुठंतरी चाप बसला पाहिजे. आणि नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला जो आहे, SP पाटील साहेबांनी जो केला आहे त्यानुसार यांच्यावर कडक अशी शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी ताराबाद या गावात पूर्ण गाव बंद करून, ताराबाद हे गाव 25,000 लोकसंख्येचं तालुक्यातलं दुसऱ्या ठिकाणाचं गाव असून तालुका लेवलचं गाव आहे. आमच्या पूर्ण बाजारपेठा आम्ही दिवसभर बंद ठेवलेल्या आहेत आज. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग सुद्धा आम्ही जवळजवळ 2 तास चक्का जाम आंदोलन या ठिकाणी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने केलेलं आहे. म्हणून आमची एवढीच मागणी आहे पोलीस प्रशासनाकडे की जेवढे गुन्हेगार आहेत, त्या आपण पाहत असाल आपल्या CCTV मध्ये आपल्याला दिसेल, जेवढे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत व जेवढे अजून राहिलेले आरोपी आहेत ते पण लवकरात लवकर अटक करून त्यांना सुद्धा त्या गुन्ह्यात समाविष्ट करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, हीच आमची गावकऱ्यांची विनंती आहे. ताराबाद येथे वाळू उपसा काही माफियांकडून, गावगुंडांकडून दहशत माजवली गेली. आपण वाळू उपसा का करत आहात म्हणून विचारायला गेलेले बाळासाहेब महाजन यांच्या परिवारावर यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्याच्या निषेधार्थ ताराबाद गावात सर्व गावकऱ्यांनी मिळून ही दहशत जी काही वाळू माफियांकडून केली गेली त्याच्या निषेधार्थ गाव बंद झालं, रास्ता रोको आंदोलनं झाली, निवेदनं दिली गेली. याकडे आता प्रशासन कसं बघतं, परंतु नेमकी गावाची भूमिका काय आहे, हा जो प्रकार आहे वाळू उपसाचा प्रकार असेल
ही जी दादागिरी असेल ही ताराबादमध्ये कधीपासून चालू आहे आणि याच्यात जे आता तुम्ही जी आक्रमकता भूमिका गावकऱ्यांनी घेतली यापूर्वी कधी घेतली होती का? यापूर्वी म्हणजे वेळोवेळी आम्ही प्रशासनाला वेळोवेळी आमच्या ग्रामपंचायत माध्यमातून ग्रामसभेचे ठराव असतील, त्याचबरोबर आम्ही स्वतः पदाधिकारी यांना त्याने आमचे स्वतःच्या लेटर हेडवर आम्ही बऱ्याच वेळेस यांना शासनाला आम्ही या बाबतीत, परंतु हे गंभीर गुन्हा हे झाल्यानंतर आज प्रशासनाला त्या गोष्टीची जाग आली. कारण बऱ्याच तक्रारी झाल्या. बऱ्याच वेळेस हा हल्ला काही पहिला नव्हता. बाळासाहेब शंकर महाजन हे निमित्त आहे. याच्या आधी या गावगुंडांनी बरेच असे प्रकार केले आहेत की बऱ्याच लोकांना, परंतु काही जी मंडळी होती सर्वसाधारण कुटुंब असल्यामुळे ती जीवाला धोका पडेल म्हणून घाबरते, या लोकांची यांच्या दहशतीखाली वागते आणि ही परिस्थितीला घाबरून समोरचे लोक कुठल्याही माणसं, जी जनता आहे, जे नागरिक आहेत, हे समोर यायला त्या ठिकाणी घाबरत होते याच्या आधी. परंतु आज या गोष्टीला एक बाळासाहेब शंकर महाजन या माध्यमातून गावाला एक दिशा देण्याचं काम चालू झालेलं आहे आणि या माध्यमातून 100% शासन सुद्धा हा जो झालेला प्रकार आहे याच्यापासून 100% शासन सुद्धा खडपडीत जागा झालेला आहे आणि 100% ते कारवाई करतील ही आम्ही या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. कारण याच्या आधी की जे गावगुंड आहेत, हे जे अवैध धंदे करणारे, इथे वाळू नाही, याच्यात आमच्या इथं शासनाने हे लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी चरस, गांजा, आपू पासून हे जे नव तरुणांना बिघडवण्याचं काम करणारे काही व्यावसायिक आहेत या ठिकाणी, हे गावगुंड हेच आहेत सर्व. यांनी जे या नशेत असल्यामुळं अक्षरशः लहान लहान अल्पवयीन मुलींवर सुद्धा म्हणजे छेडछाडीचे प्रकार सुद्धा घडले आहेत. परंतु कोणीही इज्जतीला घाबरून पुढे येत नव्हतं. कोणी या गोष्टीला एक म्हणजे दुजोरा देत नव्हतं की आपण केल्यानंतर हे सुटतील का काय. कारण ती टोळी कमी नाही, ते येताना कमीत कमी 50-50, 100-100, 200 लोकांच्या मॉपमध्ये येतात आणि ही जी दहशत आहे. आणि आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधींना आपण विनंती केला की आम्हाला आमच्या गावाला रस्ते नको, आम्हाला पाणी नको, आम्ही आमचं उपलब्ध करू, आम्हाला कुठल्याही प्रकारची सुखसुविधा नको. आम्ही गावात आमच्या ग्रामसभेच्या माध्यमातून असो, आमच्या ग्रामनिधीतून असो किंवा गावातून आलेल्या निधीतून असो, आम्ही ते कामं करू घेऊ. फक्त आमची इच्छा एकच आहे, हा निस्ता मुद्दा हा ताराबाद गावापुरता नाही साहेब. हा मुद्दा जो आहे हा बागलाण तालुक्यातली परिस्थिती जर आपण पाहिली, एक संवेदनशील विषय आहे. आजच तुम्ही पाहाल, आजच्या आज 2 ठिकाणी आंदोलनं झाली बागलाण तालुक्यात. खिरमानं म्हणून का कुठंतरी गाव आहे, त्या ठिकाणी पोलीस पाटलांवर सुद्धा हल्ला झाला, सरपंचांवर हल्ला झाला. हा जो प्रकार हा थांबला पाहिजे. आम्हाला विकास निधी नाही मिळाला चालतील, भयमुक्त बागलाण पाहिजे आणि भयमुक्त आमचे गाव पाहिजे, एवढीच विनंती आहे. नक्कीच ग्रामस्थांची ही भूमिका जी आहे, बागलाण तालुक्यामध्ये वाळू माफियांची दहशत तयार होते आहे. ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा गावातले जे काही वरिष्ठ मंडळी असतील, जे त्यांना विरोध करायला जातात, ते त्यांच्यावरती हल्ले करतात, त्यांच्या जीवावर बीतते. अशा काही घटना बागलाण तालुक्यामध्ये सातत्याने घडत आहे. परंतु याकडे आता प्रशासनाने देखील तितक्या गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि आपण हा जो प्रकार आहे ताराबाद मध्ये घडलेला, ज्यांच्यावर हा प्रकार घडला, ज्या परिवारावर हा प्रकार घडला, ते महाजन परिवारातले सदस्य आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, दादा नेमका काय प्रकार घडला होता, किती लोक तुमच्या घरावरती हल्ला करायला आले होते आणि त्यांच्याकडे हल्ला करत असताना काही हत्यार होते का? हो बरोबर. 21 तारखेला हा हल्ला झाला. आमच्या घरामध्ये जवळजवळ 25 ते 30 मुलं काठी. हा हल्ला किती वाजेला? 11 वाजेच्या सुमारास झाला. 11 वाजेला सकाळी. हा, सकाळी 11 वाजता. किती लोक साधारण हल्ल्यात असतील? माझ्या अंदाजे 25-30 मुलं होते सगळे. नेमकं त्यांनी येऊन काय केलं? घरात डायरेक्ट माझ्या मिसेसवर हे केलं त्यांनी. घरात कोण कोण होतं तेव्हा? पोत ओढली, लाथा बुक्क्या मारल्या. तेव्हा घरात कोण कोण होतं? माझा मुलगा आणि माझी मुलगी. वडील नव्हते, वडील इथे होते ग्रामपंचायत मध्ये. अच्छा. मग त्या ठिकाणी जेव्हा तुमच्या पत्नी घरात होत्या, मुलं होते, तेव्हा त्यांना काही मारहाण झाली का? हो, मारहाण झाली. मुलाला पण फटका दिला, मुलीला पण मारलं. त्यांना आता ते सध्या कुठे आहेत? त्यांना ऍडमिट वगैरे केले काय? मिसेसला मालेगावला ऍडमिट केले, वडिलांना पण मालेगावला ऍडमिट केले. या प्रकारामध्ये महाजन यांच्या, बाळासाहेब महाजन जे होते, त्यांच्या परिवारावरती त्या वाळू माफियांनी हल्ला केला
त्यांच्या घरातल्या व्यक्तींना जखमी केलं. या ठिकाणी आपल्यासोबत जो परवाच्या दिवशी बाळासाहेब महाजन यांच्यावर जो हल्ला झाला तो खरोखर खूप निंदनीय आहे. बाळासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिलं की ते वाळू भरत असताना, आमचं कृष्ण मंदिर आहे त्याच्या पाठीमागे वाळू भरत होते आणि त्यांनी त्या वाळू भरत असताना थोडा विरोध केला आणि ते जे वाळू भरणारे होते तर त्यांना ते कुठं सहन झालं नाही आणि म्हणून त्यांना वाटलं की या गोष्टीला आपण काहीतरी आपल्याला असं जे विरोध करत राहतील आणि त्या अनुषंगाने ते बाळासाहेबांच्या घरापर्यंत पोहोचले आणि घरापर्यंत जाऊन, आता ते तुम्ही ते CCTV पण आमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच, आणि तिथून येऊन आणि कुठेतरी इथं ग्रामपंचायतमध्ये बाळासाहेब इथं हजर होते आणि त्यांच्यावर इथं हल्ला झाला. माझं एक सांगणं आहे शासनाला, हे जे वाळूचं आम्ही बऱ्याच वेळा शासनाला आम्ही पंचायतीमार्फत ठराव पाठवले आहेत, आम्ही बरेचसे निवेदनं दिलेले आहेत, परंतु कुठल्याही प्रकारे याच्या आधी कुठली कठोर कारवाई झाली नाही. आणि म्हणून शासनाला सांगणं आहे की म्हणजे बाळासाहेब एक आत्ताच समजा ठीक आहे, या बाळासाहेबाच्या अनुषंगाने आम्ही सर्व म्हणजे गावही बंद ठेवलं जे प्रकार घडला त्या अनुषंगाने, पण आता आणि त्याच्या पूर्वी पण बरेचसे प्रकार झालेले आहेत, बऱ्याचशा जणांवर हल्ले झालेत, पण असं पुढं कोणी येत नव्हतं. पण या वेळेस आमच्या गावाने बी म्हणजे सर्वांनी साथ दिली आणि सर्व व्यापारी वर्गाने गाव पण बंद ठेवलं. कारण की काय आहे की समजा ठीक आहे आज बाळासाहेबांवर झालं, भविष्यात एखाद्या व्यापाऱ्याने म्हणजे व्यापाऱ्याच्या दुकानातही काही कुठल्या प्रकारे हल्ला होऊ शकतो, याच्याने व्यापाऱ्यांनी बी प्रतिसाद दिला. माझं शासनाला एक सांगणं आहे की कुठंतरी निवेदन दिल्यानंतर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, हे या माध्यमातून मी शासनाला सूचित करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्या वेळेस बाळासाहेब महाजन यांच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचे काही प्रथमदर्शी या ठिकाणी साक्षीदार देखील आहेत. त्यांनी ही घटना आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे. काय नेमका प्रकार होता, कशामुळे वाद झाला, एवढं 20-25 जणांची टोळकी आली आणि त्यांनी बाळासाहेबांवरती हल्ला केला. काय याच्या मागचं कारण होतं आणि काय नेमका राग होता? त्यांचा जो राग होता तो वाळूच्या विरोधात त्यांनी जे हे दाखवलं होतं त्याच्या संदर्भात त्यांचा राग होता आणि ते पहिले त्यांच्या वरती हल्ला करायला गेले होते. पण बाळासाहेब आमच्या काका तिथं त्यांना भेटले नाही, म्हणून त्यांनी पंचायतकडे आले आणि पहिले 5-6 जणांची टोळकी होती, त्याच्यानंतर 15-20 जणांची टोळकी होती. त्यांच्या हातात लाट्या आणि काट्या होत्या आणि दांडूक होते आणि ते त्यांचा शोध घेत होते आणि त्यांच्या मुलाचा बी शोध घेत होते. शोध घेत घेत ते पंचायतवरती हल्ला करण्यासाठी आले. त्यांना बाळासाहेब इथं आढळले. आम्ही प्रत्यक्ष होतो आणि ते त्यांच्यावर अटॅक करायला लागले. त्यांची थोडी बोलाबोल झाली, तुम्ही आम्हाला काय विरोध केला, आणि ते मंदिराच्या त्यांच्या घर मंदिरात शेजारी येतं आणि त्या नदीच्या काठा शेजारी असल्यामुळे भविष्यात त्याचा जर वाळू जो कोरली तर ते मंदिर पडण्याची शक्यता आहे, घरं पडण्याची शक्यता आहे. त्याच्या संदर्भात त्यांचा राग होता, म्हणून त्यांनी बाळासाहेबांना इथं प्रत्यक्ष बघितलं आणि ते डायले आणि बोलायला लागले आणि डायरेक्ट त्यांनी झटापट केली आणि त्यांच्या हाताला त्यांच्या ड्रेस ओढायला लागले आणि मारामार झटापट करायला त्यांना धाक मारलं. आणि आम्ही 2-4 लोक होते आमच्या इथले होते, ते बाळासाहेब नंदन होते, गणेश नंदन होते. आम्ही त्यांना येऊन वाचवलो आणि त्यांनी लाट्यांवर त्यांना हात उगारले आणि डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. जर यदा कदाचित आमचे ते साहेबराव बळीराम नंदन नाही राहिला असं, त्यांनी डायरेक्ट डोक्यावरती हल्ला केला आणि त्यांनी तो अडवला. त्याच्यामुळे ते सुखरूप वाचले. आता त्यांना दात पडलेला आहे आणि त्या पोटात 2 लाथा मारलेल्या आहेत आणि ते आता मालेगाव येथे वैद्यकीय आयुष्य होती ते ऍडमिट आहेत. आणि त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या जी सुनबाई आहे तिला पण त्यांची पोट ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या हातात त्यांना लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी हल्ला केलेला आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो सर्व गावाच्या वतीने. अत्यंत ही जी दहशत होती, ही जी दादागिरी होती, ती फक्त एका घरापुरता महाजनांच्या राहिली नाही, तर महाजन कुठे होते म्हणून त्यांचा शोध घेत गावभर हिंडणारी ही टोळकी, हे गावगुंड, हे माफिया यांनी त्यांना ग्रामपंचायतीच्या आवारात सापडवलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्या टोळकीने ग्रामपंचायतीच्याच कार्यालयाच्या बाहेर त्यांच्यावरती हा जीवघेणा हल्ला केला होता. आणि काही सदस्य ग्रामपंचायतीतले आणि मंडळी या ठिकाणी होते म्हणून ते मध्यस्थी झालेत आणि त्यांनी बाळासाहेब महाजन यांच्यावरती होणारे वाद बाजूला केलेत आणि त्यांना त्यांच्यापासून लांब नेलं आणि म्हणून त्यांचा जीव आज सुखरूप राहिला. परंतु तरी देखील या झटापटीमध्ये बाळासाहेब महाजनांना बऱ्यापैकीची गंभीर जखम झालेली आहे आणि त्यांना उपचारासाठी मालेगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार चालू आहेत.
प्रश्न हा आहे की या वाळू माफियांची दादागिरी जर अशीच वाढत राहिली आणि जर कोणी त्याला विरोध करत राहिले तर त्यांच्यावर असेच हल्ले होत राहिले तर मग हा प्रश्न मिटणार कसा? आणि बागलाण तालुक्यातला, नाशिक जिल्ह्यातला हा बागलाण तालुक्यातला जो परिसर आहे याला कायद्याचा काही धाक असणार आहे की नाही? प्रशासन अशा व्यक्तींवर काही कारवाई करणार आहे की नाही? की पुन्हा पुन्हा असे हल्ले करून मग सामाजिक कार्यकर्त्यांनी, गावांनी मिळून रस्त्यावर उतरावं, आंदोलनं करावीत, शासनाला निवेदन द्यावीत, एवढ्या पुरताच हे प्रकरण राहणार आहे की खरोखर अशा व्यक्तींवर काहीतरी धाक आणि वचक शासन आणि प्रशासन करेल? हे आता खऱ्या अर्थानं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि आता आपण गावकऱ्यांना एक शेवटचा प्रश्न प्रखरच्या माध्यमातून विचारणार आहोत की जर बाळासाहेब महाजनांच्या ह्या प्रकारामध्ये जर प्रशासनाकडून, शासनाकडून योग्य न्याय मिळाला नाही तर शेवटी गावाची, नागरिकांची काय भूमिका असेल? काय तुम्ही या संदर्भातली भूमिका पुढे घेणार आहात? प्रथमतः तर मी प्रशासनाला आम्ही विनंती केलेलीच आहे, परंतु जरी प्रशासनाला यावर जाग आली नाही आणि जरी हे गावगुंड असे मोकाट सुटत असतील तर भविष्यात हे जे आत्ता फक्त आम्ही एक दिवस गाव बंद केलं, 2 तास आम्ही महामार्ग बंद केला, पण भविष्यात आम्ही या गावात कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला येऊ देणार नाही. एवढंच नव्हे तर आम्ही जवळजवळ हा 2 तासाचा ठिय्या आंदोलन होतं, परंतु या गावातल्या प्रत्येक तरुणाला, प्रत्येक नागरिकाला आजही तो भय आहे की कुठल्या मिनिटाला कुठली टोळकी केव्हा आम्हाला मारून जाईल याचा भरोसा नाही. जे पुण्यात, मुंबईत जे घडतं ते कोयता गँग वगैरे, हा पद्धत आमच्या गावाकडे आहे. दहशतीत अख्खं गाव जगताय साहेब. जो प्रकार चालू आहे की आता हे जे पोरं आहेत तरुण, की आता जात आहेत बुवा, जाता जाता यांना आपण घरापर्यंत पोचू का नाही ही परिस्थिती आज आमच्या गावात आहे. सत्यता आहे. का की या गावगुंडांजवळ पैसा खूप झालाय, यांच्याकडे हा 2 नंबरचा पैसा, याच्याजवळ खूप माज आलाय आणि हे सर्वसामान्यांना आमच्याकडे पैसा आहे, या पैशानं आम्ही कोणालाही विकत घेऊ, कोणालाही चिरडून टाकू, हा पद्धत आहे. आणि जर याच्यात जर काही शासनाने, प्रशासनाने काही गंभीर दखल घेतली नाही, याच्या पुढचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं राहील. आज 2 तास आम्ही महामार्ग बंद केला, तर हा महामार्ग आम्ही 24 तास सुद्धा बंद करण्याची ताकद आमच्या गावाच्या तरुणांमध्ये आहे आणि तो 100% आम्ही करून दाखवू. ताराबाद मधील जे नागरिक आहेत, या हल्ल्यानंतर ही जी काही दहशत झाली, वाळू माफियांनी जो काही हदोस ताराबाद मध्ये नाचवला, त्यानंतर इथले नागरिक पूर्ण भयभीत आहे. कुठली टोळी येईल आणि आमच्यावर हल्ला करेल, कोणावर करेल, आमचा जीव आज धोक्यात आहे. आणि याकडे लोकप्रतिनिधी असतील, पोलीस प्रशासन असेल, महसूल विभाग असेल, या गावगुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी यांनी पुढाकार घ्यावा. अन्यथा ताराबाद गावातले सर्व नागरिक ह्या प्रकरणात प्रशासनाने, ह्या प्रकरणात जर प्रशासनाने आणि शासनाने दुर्लक्ष केलं तर हे गाव मात्र आंदोलनाच्या भूमिकेत आहे. आणि त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, अशा गावगुंडांचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत ताराबादकर आता शांत बसणार नाही, हे मात्र या ग्राउंड रिपोर्ट मधून दिसत आहेत. प्रखर न्यूज साठी भगवान पवार सह मी भैया साहेब माळी, सटाणा. तर काहीतरी एक गुन्हा आपल्या जायखडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेला आहे. नेमकं काय प्रकरण होतं आणि आपली पोलीस प्रशासनाची त्याच्यावर काय भूमिका आहे? जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीत ताराबाद या ठिकाणी राहणारे बाळासाहेब शंकर महाजन यांच्यावर काही गावातील काही मुलांनी हल्ला केला होता व तसेच त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली होती. त्या संदर्भात जायखेडा पोलीस स्टेशन येथे BNS जायखेडा पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 119/26 BNS कलम 118(2) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यामध्ये अजून 2 आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध घेतोय व अधिक आरोपी आपण जे निष्पन्न करून CCTV फुटेज वगैरे बघून त्यांना अटक करण्याची तजवीज ठेवून कठोर कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये आतापर्यंत किती आरोपी आहेत ते अटकेत आहेत? त्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी ताराबाद येथील आरोपी अटक आहेत. पोलीस प्रशासनाने आता काही जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर तपास करण्यासाठी काही पथक वगैरे नेमलंय का?
सदर आरोपींचा शोध घेण्याकरिता 2 पथक आपण नेमण्यात आलेले आहेत. त्यामध्ये तपास पथकाचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना आपण पाचारण केलेले आहे. आणि जायकड्यामध्ये जे आता तणावपूर्ण वातावरण आहे तर पोलीस प्रशासनाचं त्या ठिकाणी काय बंदोबस्त आहे? सदर ठिकाणी तणावाचे वातावरण आता पूर्णपणे निवळण्यात आलेले आहे. तसे वातावरण आता राहिलेले नाही. तिथे तरी आपले 1 अधिकारी आणि 4 कर्मचारी ताराबाद येथे बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले आहेत. धन्यवाद सर.